नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका महत्त्वाच्या आणि आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर, आणि तो विषय आहे शतायुषी व्हायचं आहे. मग हे ऐकाच. मंडळी, प्रत्येकालाच आपण दीर्घायुषी व्हावं असं वाटतं. कोणी आपल्याला नमस्कार केला तर आपण आशीर्वादसुद्धा शतायुषी भव असा देतो, नाही का? एकंदरीतच जगण्याची ओढ प्रत्येकालाच असते आणि असावी. आज मी तुम्हाला शतायुषी लोकांचे काही मजेदार किस्से सांगणार आहे बरं का. मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जळगाव जिल्ह्यातल्या एका प्रसिद्ध वैद्यांकडे म्हणजे आयुर्वेदाचार्यांकडे गेलो होतो. त्यांनी मला देशात आणि परदेशात सुद्धा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आपण कसा केला त्याची हकीकत सांगितली. त्या डॉक्टरांना नाडी परीक्षा अतिशय उत्तम होती आणि आयुर्वेदातले अत्यंत जाणकार म्हणून अनेक लोक त्यांना मानत होते. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांना थोडा वेळ होता, म्हणजे ते निवांत होते. रुग्णांची गर्दी नव्हती आणि मग आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत होतो. त्यावेळेला दीर्घायुष्याचा विषय निघाला आणि मग त्या संबंधातल्या वेगवेगळ्या गोष्टी, किस्से, त्याची चर्चा डॉक्टर माझ्याशी करायला लागले. त्यांनी त्यांच्या काही रुग्णांचे गमतीदार किस्से मला सांगितले आणि ते ऐकताना माझी खूप करमणूकसुद्धा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलेले ते किस्से तुमच्यासाठी मी त्यांच्याच शब्दात सांगतो आहे. डॉक्टर म्हणाले, एकदा माझ्याकडे एक 70 वर्षांचे गृहस्थ त्यांच्या आईला घेऊन आले. ते म्हणाले, डॉक्टर, माझ्या आईला तपासा, तिला अजिबात बरं वाटत नाही. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, काळजी करू नका, मी बघतो त्यांना. आणि मग मी त्यांना तपासलं. त्यांची तब्येत तशी मला चांगली वाटली. एक अन्नपचनाची तक्रार सोडली तर बाकी त्यांची प्रकृती उत्तम होती. मग मी त्यांच्या मुलाकडे म्हणजे त्या 70 वर्षांच्या गृहस्थांकडे पाहून म्हटलं की अहो, आपल्या मातोश्रींची एक पचनाची तक्रार सोडली तर प्रकृती उत्तम आहे. यावर त्या बाई उसळून म्हणाल्या, माझं मेलेचं सोडा हो, माझी आई घरी आहे, तिची तब्येत अजून चांगली आहे, तर मला मेलेला काय होणार? आता आश्चर्यचकित होण्याची वेळ माझी होती. एकदा मला दवाखान्यासाठी जागा हवी होती आणि गावातलीच एक जागा त्यासाठी योग्य आहे असं मला कोणीतरी सांगितलं. आणि त्या जागेचा मालक बोहरी समाजाचा एक व्यापारी होता. मी त्याच्याकडे गेलो आणि तो माणूस आपल्या दुकानामध्ये काहीतरी गल्ल्यावर काम करत बसला होता. नाकावर चष्मा, कानावर पेन्सिल, अंगात पांढरी सुती बंडी आणि पायजमा अशा प्रकारचा एक ती मंडळी जो वेश किंवा हे पोशाख घालतात असं पारंपरिक पोशाख त्याचा होता. त्याचं वय 70-75 वर्ष तरी सहज असावं. मी त्याला म्हटलं की बाबा, आपल्याकडे जागा भाड्याने देण्यासाठी किंवा विक्रीसाठी आहे असं मला कळलं. मला दवाखान्यासाठी जागा हवी आहे, मी एक डॉक्टर आहे. तेव्हा तो म्हणाला, भाड्यानं हवी आहे की विकत? मी म्हटलं,
शक्यतो मिळाली तर मी विकतसुद्धा घ्यायला तयार आहे. तेव्हा तो म्हणाला, मग तुम्हाला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. असं म्हणून त्याने जिन्याकडे बोट दाखवलं आणि मला वर जाण्याचा इशारा केला. मी जिना चढून वर गेलो. तो वर अगदी एक वृद्ध गृहस्थ डेस्कवर काहीतरी लिहित बसले होते. त्यांनी मला आपल्याजवळ येण्याचा इशारा केला. ते म्हणाले, बेटा इकडे ये, मला थोडं ऐकू कमी येतं. मी विचारलं, बाबा तुम्हाला मराठी येतं? ते म्हणाले, हो, मला मराठी चांगलं येतं. मी लहानपणापासून मराठी मुलखातच वाढलो. मग मी त्यांना माझे येण्याचं प्रयोजन सांगितलं. मग आमची त्याबद्दलची चर्चा झाल्यावर मी सहज त्यांना त्यांचं वय विचारलं, की बाबा तुमचं वय किती असावं? ते म्हणाले, माझं वय 107 वर्षे आहे बेटा. ते ऐकून मी तर उडालोच. मी म्हटलं, बाबा तुमची काहीतरी चूक होत असेल वय मोजण्यात. ते म्हणाले, नाही बेटा, बिलकुल गलती नाही होत. माझ्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे. तुला पाहिजे तर ते दाखवतो मी. मी म्हटलं, तुम्हाला काही त्रास? म्हणजे तब्येतीच्या दृष्टीनं? ते म्हणाले, बेटा आता थोडे गुडघे दुखतात. तुझ्याकडे आहे का काही दवाई? मी म्हटलं, आहे ना, देईन तुम्हाला औषध. पण बाबा अहो तुम्हाला औषध 1-1.5 वर्ष तरी घ्यावं लागेल. त्यावर ते म्हणाले, 1-1.5 वर्ष? अरे बेटा, एवढं मी जगतो की नाही? मी म्हटलं, बाबा तुमचं वय जास्त झालं आहे. तुम्हाला औषधाचा गुण यायला वेळ लागणार आहे. पण 1-1.5 वर्ष तर तुम्ही काही जाणार नाही. काळजी करू नका. ते म्हणाले, कसं काय? मी म्हटलं, अहो बाबा तुम्ही 107 वर्ष जगलातच की नाही? मग अजून 1-2 वर्ष तर सहज काढाल. मग माझ्या या उत्तरावर स्वारी खुश झाली. अशीच माझी आणि त्या डॉक्टरांची चर्चा सुरू होती. मग ते डॉक्टर मला म्हणाले, की मी काही दीर्घायुषी लोकांना त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं. कारण माझ्याकडे अनेक प्रकारचे पेशंट येत असतात. त्यावर काहींनी सांगितलं, की आम्ही भरपूर दूध तूप खातो म्हणून आमची तब्येत चांगली आहे. तर काही रुग्ण असे म्हणाले, की दूध तूप खाल्ल्याने काही होत नाही, त्याची काही आवश्यकता नाही. आपण जे काही खातो ते पचवता आलं पाहिजे. काही मंडळींनी वेगळंच कारण सांगितलं. आपले दीर्घायुष्याचं रहस्य सांगताना ते म्हणाले, सतत कष्ट करणं, व्यायाम करणं, सतत व्यस्त राहणं हे महत्त्वाचं आहे. तर काही मंडळींनी चिंतारहित आणि तणावरहित राहणं, जगणं आणि कायम आनंदी राहणं हे दीर्घायुष्याचं रहस्य आहे असं म्हटलं. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अशी माझी आणि डॉक्टरांची चर्चा सुरू होती. मग मी डॉक्टरांना विचारलं, की डॉक्टर खरं तर ही सगळी उत्तर ऐकून गोंधळायलाच होतं नाही का? यातलं कोणतं खरं मानायचं? तेव्हा ते म्हणाले, की हे बघा ही सगळीच कारणं त्या प्रत्येक रुग्णाच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या परीनं खरी आहेत. पण आपल्याला एक करता येईल. त्या सगळ्यातलं थोडं थोडं घ्यायचं, त्यांचा योग्य तो समन्वय साधायचा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा. काय हरकत आहे असं करून बघायला? आणि मुख्य म्हणजे आनंदी राहायचं, व्यायाम करायचा, ताजं जेवण घ्यायचं
अशा अनेक गोष्टी मग त्यांनी बोलता बोलता सांगितल्या आणि शतायुषी राहण्याचं, जगण्याचं रहस्य ते माझ्याजवळ उलगडत गेले. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून, बाळाच्या
प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा